सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, भारतातील सर्वात सुंदर हत्ती कोणत्या राज्यात आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए बिहार, ऑप्शन बी ओडिसा, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी राजस्थान। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। याचं उत्तर भारतातील सर्वात सुंदर हत्ती बिहार राज्यात आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 2 आहे, कोणत्या देशात रविवारची सुट्टी नसते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए रूस, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी पाकिस्तान, ऑप्शन डी सौदी अरब। ह्याचं उत्तर सौदी अरब देशात रविवारची सुट्टी नसते। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 3 आहे, कोणते झाड सर्वात जास्त हवा शुद्ध करते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए वड, ऑप्शन बी तुळस, ऑप्शन सी पिंपळ, ऑप्शन डी कोरफड। तर याचं उत्तर पिंपळ झाड सर्वात जास्त हवा शुद्ध करते। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। तर क्वेश्चन 4 आहे, कोणत्या पक्षाला 3 पापण्या असतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मोर, ऑप्शन बी घुबड, ऑप्शन सी पोपट, ऑप्शन डी कोकिळा। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। तर याचं उत्तर आहे घुबड पक्षाला 3 पापण्या असतात। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 5 आहे, कडुलिंबाने दात घासल्यास कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सर्दी, ऑप्शन बी दमा, ऑप्शन सी कॅन्सर, ऑप्शन डी पायरिया। ह्याचं उत्तर कडुलिंबाने दात घासल्यास पायरिया आजार बरा होतो। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 6 आहे, काळे हरिण कोणत्या राज्याचे राजकीय पशु आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी बिहार, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी आंध्र प्रदेश। याचं उत्तर काळे हरिण आंध्र प्रदेश राज्याचे राजकीय पशु आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 7 आहे, कोणत्या जीवाची पिल्ले अंड्यातूनच आवाज करतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मगर, ऑप्शन बी उंदीर, ऑप्शन सी कासव, ऑप्शन डी कोंबडी। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। ह्याचं उत्तर कासव जीवाचे पिल्ली अंड्यातूनच आवाज करतात। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 8 आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 1935, ऑप्शन बी 1940, ऑप्शन सी 1955, ऑप्शन डी 1960। याचं उत्तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1935ला झाली। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 9 आहे, इटलीचे राष्ट्रीय चिन्ह कोणते आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए हत्ती, ऑप्शन बी गरुड, ऑप्शन सी गुलाब, ऑप्शन डी सफेद लिली। उत्तर इटलीचे राष्ट्रीय चिन्ह सफेद लिली आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 10 आहे, जगात एकसारखे दिसणारे किती लोक असतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 7, ऑप्शन बी 8, ऑप्शन सी 9, ऑप्शन डी 10। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपले चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। ह्याचं उत्तर जगात एकसारखे दिसणारे 7 लोक असतात। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 11 आहे, केळा कोणत्या देशाचा राष्ट्रीय फळ आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पेरू, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी कंबोडिया, ऑप्शन डी पाकिस्तान। याचं उत्तर केळा कंबोडिया देशाचा राष्ट्रीय फळ आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 12 आहे,
कोणत्या देशात एकही मंदिर नाही? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए युरोप, ऑप्शन बी कोरिया, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी पाकिस्तान. ह्याचं उत्तर युरोप देशात एकही मंदिर नाही. जो उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 13 आहे. बिर्याणी कोणत्या राज्याची प्रमुख डिश आहे? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी आसाम, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी उत्तर प्रदेश. ह्याचं उत्तर उत्तर प्रदेश राज्याची प्रमुख डिश बिर्याणी आहे. जो उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 14 आहे. कॉफीमध्ये तूप मिक्स करून पिल्याने कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए दमा, ऑप्शन बी कॅन्सर, ऑप्शन सी मूतखडा, ऑप्शन डी लठ्ठपणा. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर याचं उत्तर आहे कॉफीमध्ये तूप मिक्स करून पिल्याने लठ्ठपणा आजार बरा होतो. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. जो की आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे सर्वात पहिले बर्गर कोणत्या देशाने बनवले होते? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए रूस, ऑप्शन बी फ्रान्स, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी अमेरिका. तर याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग GKच्या व्हिडिओमध्ये.